छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यातील अजिंठा डोंगर परिसरात वन विभागाने जैवविविधता संवर्धनासाठी राज्यातील एक अनोखा उपक्रम राबवला आहे. गावकऱ्यांनी स्वेच्छेने परत केलेले आणि वन विभागाने जप्त केलेले दुर्मिळ अमरकंद पुन्हा त्यांच्या मूळ अधिवासात रोपण करण्यात आले. या उपक्रमाची सध्या राज्यभर चर्चा होत आहे. काही दिवसांपूर्वी सोयगाव वनपरिक्षेत्रातील केळगाव मुर्डेश्वर परिसरात दुर्मिळ अमरकंदाची तस्करी करताना 3 आरोपींना वन विभागाने रंगेहात पकडले होते. वन्यजीव व वृक्ष संवर्धक डॉक्टर संतोष पाटील यांनी दिलेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही धडक कारवाई करण्यात आली होती. या कारवाईनंतर वन विभाग आणि डॉक्टर संतोष पाटील यांनी कोराळा, आधरवाडी तांडा आणि परिसरातील इतर गावांमध्ये जनजागृती मोहीम राबवून ग्रामस्थांना वन संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले. या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक ग्रामस्थांनी आपल्या ताब्यातील अमरकंद स्वेच्छेने वन विभागाकडे सुपूर्द केले. मुख्य वनसंरक्षक सुवर्णा माने यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 14 किलो म्हणजेच 300 ते 350 अमरकंद पुन्हा अजिंठा डोंगरातील त्यांच्या नैसर्गिक अधिवासात रोपण करण्यात आले. विशेष म्हणजे रोपण सुरू असतानाच पावसानेही हजेरी लावल्याने हा उपक्रम अधिक संस्मरणीय ठरला. अमरकंद हा ग्राउंड ऑर्किड प्रकारातील दुर्मिळ कंद असून त्याच्या आकर्षक आणि सुवासिक फुलांमुळे मधमाशा व फुलपाखरांचे अधिवास टिकून राहण्यास मदत होते. त्यामुळे या प्रजातीचे संरक्षण अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. दरम्यान आरोपींकडून जप्त करण्यात आलेले अमरकंद न्यायालयीन प्रक्रियेनंतर मूळ अधिवासात रोपण करण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे. भविष्यात वन तस्करी रोखण्यासाठी ग्रामस्थ आणि वन विभाग यांच्या समन्वयातून एक विशेष कृती आराखडाही तयार करण्यात आला आहे. न्यूज प्रतिनिधी श्याम ठाकूर, छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड. जंगल ही राष्ट्रीय संपत्ती आहे. अजिंठाचा डोंगर ही हरितलिंग आहे आणि आपला तो एक खूप पुरातन वारसा आहे. आणि मी ह्या डोंगराच्या आसपासचे जे गाव आहेत तिथे राहणाऱ्या नागरिकांना एक आवाहन करतो की या जंगलामध्ये आपल्याला कुठेही अशा प्रकारची वनतस्करी, जे वनस्पती, कंदमुळं किंवा काही झाडाची वृक्षतोड आपल्याला आढळली तर आपण त्वरित 1920 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा किंवा आपल्या जवळचं जे वनक्षेत्र वन विभागाचं कार्यालय असेल त्या ठिकाणी किंवा आम्हाला संपर्क साधायचा, जेणेकरून या प्रकारची तस्करी किंवा चोरटे वापर वनस्पतींचा किंवा झाडांचा होणार नाही आणि आपण हे जंगल वाचू शकतो. आपण जंगल निर्माण करू शकत नाही, जे तर आपल्याकडे आहे ते वाचवणं आपलं प्रथम कर्तव्य आहे.